हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आज आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे. सकाळी 8:26 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:53 पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे. उत्तर रात्री 1:34 पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो विष्कंभ योग आहे. दुपारी 1:33 प्रीती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतिल करण आहे. सकाळी 8:26 गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 7:08 वनिज करण्याला सुरुवात होईल. तसेच उद्या पहाटे 5:53 विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र आणि गुरु मिथुन राशीत असतील, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे आणि शुभ स्थितीत असेल तर आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:14 असत तर सूर्यास्त सायंकाळी 6:30 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर पासून आणि बुध ग्रह हा 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. मित्रांनो, वक्री ग्रहांमध्ये सध्या गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. उदय मित्रांनो शुक्र ग्रहाचा होत झालेला आहे कालपासून. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पडी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभोरात्मे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संसारी उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासे शुक्ल पक्षे मंदवासरे पुनर्वसु नक्षत्र विष्कंभ योगे तैतिल करणे त्रयोदशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मो पात तुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:26 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले फेब्रुवारी दिनांक 3, 5, 6, 7, 8, 10, 12 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले फेब्रुवारी दिनांक 1 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक 1, 6 आणि 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक 6. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे फेब्रुवारी दिनांक 6, 7 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो,
कारण शुक्र ग्रह अस्त होता या विधींचा कारक, तो कालपासून उदयाला सुरुवात झाली, त्याचे उदय होत आहे तेव्हा आता आपल्याला या विधी संबंधित मुहूर्त मिळतील मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितासो पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 8 वाजून 26 मिनिटांपर्यंत घाबाड योग आहे. जर आपल्याला काही महत्वाची किंवा विशेष कामे करायची असतील आणि त्यामध्ये यश हवे असेल दुप्पट तिप्पट, तर आपण या वेळेचे बंधन पाळून ते काम करू शकता मित्रांनो. होऊ शकते आपल्याला यश मिळेल. मित्रांनो, चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपल्याशी संबंधित कोणी नातेमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, उद्या पहाटे 5 वाजून 53 मिनिटांनंतर भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा भद्रा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्याला महत्वाची किंवा विशेष कामे शक्यतो टाळायचे. जे रेग्युलर कामे आहेत तीच यामध्ये करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहणार आहे मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल मित्रांनो. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. म्हणून आपण कृपया या 1.5 तासाच्या काळात रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.